नमस्कार. शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. पावभाजी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. ही बनवताना वेळ जास्त लागतो आणि भांड्याचाही पसारा होतो. पण आज आपण 1 पॉट मील म्हणजेच कुकरमध्ये कमी वेळामध्ये कमी भांड्यामध्ये पावभाजी बनवणार आहोत. झटपट तर बनते पण चवीला अप्रतिम लागते. अगदी हॉटेलमध्ये जशी असते ना किंवा गाड्यावरती जशी पावभाजी असते सेम त्याच चवीची लागते. रेसिपीमध्ये सांगितलेल्या प्रमाणानुसार 4 व्यक्तींच्या जेवणासाठी ही पावभाजी पुरते. चला तर मग ही पावभाजी कशी बनवायची हे पाहूया. साहित्य आणि कृती पाहू. छोटे साईजचे 6 टोमॅटो घेतलेले आहेत. पाव किलो फ्लावर आहे. अर्धा बीट आहे, मी साल काढून घेतलेला आहे याची. 1 सिमला मिरची, 2 बटाटे, याची पण मी साल काढून घेतलेले आहे आणि 1 वाटी ओले मटार आहेत. आता आपण ह्या भाज्या चिरून घेणार आहोत. त्यानंतर लसूण, 2 मिरच्या आणि 1.5 इंच आलं ह्याचे तुकडे करून घेतले. 2 लसणाच्या गड्डे आहेत, हे बारीक चिरून घेतले. नंतर कोथिंबीर आहे, हे आपण कापून घेणार आहोत आणि 1 मोठा कांदा कापून घेतलेला आहे आणि काही कढीपत्त्याची पानं आहेत. आलं लसूण वाटून घेणार आहोत आणि ह्या 2 मिरच्या आहेत त्याचे तुकडे करून थोडंसं पाणी घालून बारीक वाटून या प्रकारे बघा बारीक वाटून घेतलेलं आहे. सर्व भाज्या कापून घेतलेल्या आहेत. आता ह्या सर्व भाज्या आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत. फक्त टोमॅटो आणि कांदा हे बाजूला ठेवून दिलं. एक कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये सर्व भाज्या एक एक करून टाकायच्या. सुरुवातीला वाटीभर मटार टाकले, त्यानंतर बटाट्याच्या फोडी टाकल्या, फ्लॉवरचे तुरे टाकले. फ्लॉवर निवडून स्वच्छ करून घेतलेला आहे. त्यात आळ्या असतात त्या व्यवस्थित पाहून काढून टाकायच्या. त्यानंतर बीटाचे काप करून घेतलेले आहेत ते टाकले आणि नंतर सिमला मिरची टाकली. भाज्या छानपैकी लवकर शिजाव्यात त्याचप्रमाणे चविष्ट व्हाव्या म्हणून 1 चमचा मीठ टाकलं आणि 1 ग्लास पाणी टाकलं. अर्धा ग्लास मी 2 वेळा टाकलेले म्हणजे टोटल 1 ग्लास पाणी टाकलं. चमच्याने मीठ, पाणी आणि भाज्या व्यवस्थितपणे मिक्स केल्या आणि झाकण लावून कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. कुकर गार होतोय तोपर्यंत बाकीचा मसाला पाहू. तर जाड आणि पसरट तळाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये 4 चमचे साजूक तूप टाकलं. साजूक तूप किंवा बटर वापरू शकता किंवा तुम्ही तेलातही बनवू शकता, पण तूप टाकल्याने भाजी ही अधिक चविष्ट होते. 4 मोठे चमचे तूप टाकल्यानंतर 1 छोटी पळी तेल टाकलं. तेल आणि तूप मिक्स असेल ना तर भाजी ही अप्रतिम चवीची होते. त्यानंतर तेल आणि तूप कडकडीत गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी टाकली आणि अर्धा छोटा चमचा जिरे टाकले. जिरे मोहरी छानपैकी तडतडल्यानंतर बारीक वाटून घेतलेले आले लसणाची पेस्ट टाकली. सुरुवातीला बारीक वाटून घेतलेले आले लसणाची पेस्ट टाकले. त्यानंतर 4-5 कढीपत्त्याची पानं आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकला. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे परतून घ्यायचे. कांदा अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे. सर्व मिश्रण छानपैकी भाजल्यानंतर 1 चमचा रेड चिली पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि 2 मोठे चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे. तर हे सर्व मसाले भाजलेल्या मिश्रणावरती टाकले आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेली मुठभर कोथिंबीर टाकली. आता कोथिंबीर मसाले तेलामध्ये पुन्हा अर्धा मिनिट व्यवस्थितपणे परतून घेतले. यामुळे कोथिंबीरीचा रंग हिरवागार राहतो, चवही छान लागते. अर्धा मिनिट मिश्रण परतल्यानंतर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकला. टोमॅटो हा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे, थोडासा परतायचा आहे आणि टोमॅटो लवकर शिजावा यासाठी 1 छोटा चमचा मीठ टाकलं. मीठ टाकताना जपून टाकायचं आहे कारण भाजी शिजवतानाही आपण मीठ टाकलेलं होतं. त्यानंतर मीठ आणि टोमॅटो व्यवस्थित परतलं आणि 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवून दिलं. आता टोमॅटो छानपैकी शिजलेला आहे. त्यानंतर पावभाजी स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं. टोमॅटो जेवढा बारीक करता येईल तेवढा बारीक करायचा. तोपर्यंत कुकरही गार झालेला आहे. कुकरमधील भाज्या एकदम परफेक्ट शिजलेल्या आहे. म्हणजे 1 ग्लास पाण्यामध्ये भाज्या फार पचपचीत झाल्या नाही तर योग्य प्रमाणात शिजलेल्या आहेत. आता या भाज्या कुकरमध्ये स्मॅश करून घ्यायच्या म्हणजे बारीक करून घ्यायच्या. आपण इथे फार भांड्याचा पसारा करत नाही आहोत आणि स्मॅश केलेल्या भाज्या या कढईमध्ये ओतल्या. त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं म्हणजे कुकरला ज्या भाज्या चिकटलेल्या त्यासाठी 1 छोटी वाटी पाणी टाकलं
आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं. वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आणि सर्व मिश्रण मिक्स करून 4 ते 5 मिनिट मंद आचेवरती शिजू दिलं. पहा, अगदी झटपट आपली पावभाजी तयार झालेली आहे. फार भांड्यांचा पसारा नाही. कमी श्रमामध्ये, कमी वेळेमध्ये अगदी हॉटेल स्टाईल पावभाजी तयार झालेली आहे. पावभाजीसोबत तुम्ही ब्रेड किंवा पाव खाऊ शकता. माझ्याकडे ब्रेड आवडतात म्हणून थोडंसं बटर टाकलं. त्यामध्ये पाव चमचा पावभाजी मसाला टाकला आणि ब्रेड हे भाजून घेतले. पाव किंवा ब्रेड भाजताना जर पावभाजी मसाला टाकला तर ते अधिक स्वादिष्ट लागतं. म्हणजे हॉटेलमध्ये किंवा गाडीवरती जसं असतात ना ब्रेड, तसे लागतात. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि झटपट कमी वेळात कमी भांड्यामध्ये आपली अशी मस्त पावभाजी तयार झालेली आहे. पाहूनच तोंडाला पाणी सुटले ना. वरून बटर आणि कोथिंबीर सोबत गार्निशिंग करायचं आणि काकडी, कांदा, लिंबू, ब्रेड किंवा पाव यासोबत ताव मारायचा. आवडली ना आजची रेसिपी? जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.